आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत. सर, काय म्हणाल, आज संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला, विरोधकांची रेटा लावल्यामुळे गुन्हा दाखल झाला. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. तुम्ही सर्वांनी माध्यमांनी त्यांना दाखवलं किती भयानक पद्धतीने त्या गरीब कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारलं. माझी माहिती आता अशी आहे की त्यांचा गुन्हा म्हणजे त्यांच्यावर FIR दाखल झाला नाही, फक्त तक्रार नोंदवली आहे, नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स, ज्याचा कॉग्निजन्सच घ्यायचा नाही आहे. मग महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष काय करतायत असा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनतेने विचार लक्षात घेतलं पाहिजे कसली माणसं आपण निवडून दिली आहेत. आणि बुलढाण्याच्या लोकांनी खास घाण घालवण्याची एक अतिशय उत्तम संधी आली होती तुम्हाला, ती घालवली नाहीत. त्याचे दुष्परिणाम बघा. तुम्हाला अभिमान वाटतो का बुलढाण्यातल्या लोकांना बाहेर जाऊन सांगता यायला की या गरीब माणसाला मारतोय आमचा आमदार, हे सांगायला अभिमान वाटतो का? ठरवा बुलढाण्यातल्या लोकांनी. कशाला पाहिजे आणखी पलीकडे इथल्याही कितीतरी लोकांच्या दहशती बाजून जमिनी लुटल्यात अशी माहिती आहे माझ्याकडे, ती पण पहा एकदा. सर, थोड्याच वेळापूर्वी आपलेच खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये मंत्री जे आहेत संजय शिरसाट हे पैशांच्या बॅगा घेऊन जाताना दिसत आहेत. काय म्हणाल याच्यावर? काय म्हणाल? उभा महाराष्ट्र म्हणतो तेच म्हणणार, 50 खोके एकदम ओके. उभा महाराष्ट्र हेच म्हणून त्यांची ओळखच ती आहे ना मुळात. गद्दार महाराष्ट्रामध्ये जो निर्माण झाला ती ज्या पद्धतीनं पळालीत, आश्रित आहेत ते. सुरतला कोणाकडे गेले? आश्रित कोण? भारतीय जनता पार्टी. आसामला कोणाकडे गेले? आश्रित कोण? आश्रय देणारे कोण? भारतीय जनता पार्टी. गोव्यात गेले, आश्रय देणारे कोण? भारतीय जनता पार्टी. सगळ्या सत्ता त्यांचेच आहेत ना, हे आश्रित. त्यामुळे आता ती त्यांची संघटनाच नाही आहे मुळात, ती शहासेना आहे आता. आणि त्यांच्याकडे याबद्दल बोलण्यात खरं तर संजय राऊतांचं कौतुक आहे की त्यांनी हे दाखवलं. पण निर्लज्जम सदासुखी कारभार आहे ना. देशाचे पंतप्रधान जेव्हा 75,000 करोडचा घोटाळा झाला म्हणून आरोप करतात, कुणी सामान्य माणसाने आरोप केलेला नाही बरं का. मग खातो न ते आणि खावा देतो न ते म्हणणारे 75,000 कोटीचा आरोप करून पुन्हा त्याच माणसांचं स्वागत करून त्यांना मंत्री करतात, तेव्हा चरित्र आणि चारित्र्य कुठे राहिलं एवढंच बघा ना. पार्टी विथ डिफरन्स. कळलं का पक्षाचा कोणता पक्ष कसा आहे तो? आता तरी सावध व्हा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुळावर आलेली माणसं आहे तिला आपण लक्षात घेतली पाहिजे. काल परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून दिल्लीला गेले होते. बचाव 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 काका मुझे बचाव. अमित शहा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना भेटायला गेले. तर हे होते खासदार अरविंद सावंत. खरं तर शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे आणि संजय गायकवाड यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.